तर हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग करण्याची काही माहिती सांगणार आहे आणि हे सुद्धा सांगणार आहे. आज रात्रीचे ब्लाऊज मी कटिंग करत आहे, बघू शकता तुम्ही. तर म्हटलं रात्रीचं मी कटिंग करतच आहे, तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा. तर हे बघा, मी पेपर पॅटर्न आधीच काढून ठेवलेले होते. एक दोन पॅटर्नचे जे कटोरीचे ब्लाऊज आहेत ना, शक्यतो मला त्याचे पेपर पॅटर्न मी काढतेच, कारण ब्लाऊजमध्ये काही गडबड व्हायला नको. तर त्यासाठी मी कधीही अशा पद्धतीने आधी पेपर पॅटर्न काढून घेते. खूप दिवसापासून हा कटिंग केलेला होता. तर म्हटलं 2 ब्लाऊज तर माझे ऑलरेडी कटिंग करून झाले होते. मग 2 राहिले होते. तर अचानक लक्षात आलं, म्हटलं चला व्हिडिओ बनवून आपण शेअर करावा. तर रात्रीचे जर ब्लाऊज कटिंग केले ना, तर तसे तर त्याचे खूप फायदे होतात बघा. कारण काय होतं, दिवसा आपले कामं आवरता आपल्याला 12 वाजतात. कितीही काही असलं तरी, आणि तिथून पुढे ब्लाऊज कटिंग करण्यामध्येच आपला 1-1.5 तास जातो. तर ब्लाऊज कटिंग केल्याच्या नंतर एवढा वेळ जर आपण रात्रीचा ब्लाऊज कटिंग करून ठेवला, तर तेवढ्या वेळामध्ये आपला जर अर्ध्याच्या पुढे तरी एक ब्लाऊज जवळपास होऊनच जातो एवढ्या कटिंगमध्ये. तर त्यामुळे काय होतं, दिवसाचा आपला जो कमी वेळ भेटतो तर तो सुद्धा वाचतो. कारण दिवसा मला मला तरी पर्सनली खूप कमी वेळ असतो दुपारी. तर त्यामुळे मला काम आवरता 1 वाजतात आणि तिथून पुढे मी ब्लाऊज स्टिचिंग करत असते आणि पूर्ण घर सांभाळून ब्लाऊज वगैरे अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं सोपं नसतं. पूर्ण सगळं ॲडजस्टमेंट करावी लागते सगळ्यांचं बघून. तर अशा पद्धतीने बघा, बाहीची साईडला आहे तर ती पण बाही ठेवून घेतलेली आहे. आणि जे अस्तर कटिंग करते का मी, तर आधी मार्किंग करून घेतलं. जशा पद्धतीने आपण हे पट्टी वगैरे ठेवलेलं आहे का, जसं बसतंय तर जसं ॲडजस्ट होतंय तशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं. यानंतर बघा, दुसऱ्या कलरच्या चॉकने मी मार्किंग केलं होतं समजावं म्हणून, कारण आधी कटोरीचं अस्तरवरती मार्किंग करून घेतलं होतं. तर त्यामुळे मी दुसऱ्या चॉकने कटिंग केलं आणि अशा पद्धतीने दोन्हीची जे आहेत ना, तर ते वेगळे वेगळे कलरनी केल्यामुळे लक्षात आलं कुठल्या साईडला योगपट्टीचं मार्किंग केलं आणि कुठल्या साईडला कटोरीचं मार्किंग केलं. कारण आधीच मी वेगळ्या चॉकने कटोरीचं मार्किंग केलं होतं, जेणेकरून कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी. यानंतर बघा, अस्तरवरती कटिंग करून घेतलं. बाही मी ज्यावेळेस स्टिचिंग करायला घेणार आहे का, तर त्याच वेळेस कटिंग करणार आहे. आता सध्या फक्त बॅक पार्ट वगैरे मी स्टिच करून घेतलेले आहेत व्यवस्थित. आणि हा जो अस्तरचा कपडा ठेवला आहे, तर तो बाही कटिंगसाठी ठेवलेला आहे. यानंतर मेन फॅब्रिक घेतलं बघा, अशा पद्धतीने मेन फॅब्रिक बरोबर ठेवलं. जे जास्त मोठा जो काट आहे तर तो बाहीला येणार आहे आणि छोटा काट आहे तर तो बॅक पार्टला खालच्या साईडला येणार आहे. तर तशा पद्धतीने मी काय केलं, आधी ठेवून घेतलं. सर्व पार्ट आधी व्यवस्थित ठेवून घेतले आणि सर्व पार्टना ना अर्ध्या इंचाचं शिलाई मार्जिन राहू द्यायचं सर्व बाजूंनी. आणि तेवढं शिलाई मार्जिन ठेवल्याच्या नंतर मग कट करून घेतलं मी सर्व बाजूंनी. तर बॅक पार्ट कट करून घेतला. यानंतर हे फ्रंटचे जे आपण कटोरी ब्लाऊजचे जे 3 पार्ट आहे तर ते मी कटिंग करून घेते. तर बघा, परत अजून एक मला डिझाईन जो मुनिया पैठणीवरील ब्लाऊज आहे ना, तर तो एक कटिंग करायचा आहे. तर तो सुद्धा मी कटिंग करणार आहे लगेचच. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा रात्रीचे ब्लाऊज कटिंग करून ठेवू शकता, जेणेकरून सकाळी आपला वेळ कमी वाचतो आणि कटिंगमध्ये आपला वेळ जात नाही. जर रात्री वेळ असेल ना, तर अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून ठेवायचे. तर माझ्याकडे वेळ तर नव्हता, परंतु मला ब्लाऊज अर्जंट द्यायचे होते, तर त्यामुळेच मी कटिंग केलेले आहे. आणि मला आता मुलांची एक्झामसुद्धा चालू होते, म्हणून हळूहळू ब्लाऊज स्टिचिंगसुद्धा कमी करायची आहे. तर त्यासाठी सुद्धा ज्यांचे ब्लाऊज मी घेतलेले आहेत ते सुद्धा मला लवकर द्यायचे होते. तर त्यामुळे मी काय केलं, ब्लाऊज कटिंग करून घेतले आणि म्हटलं 2-3 दिवस शिवावे. कारण 1 दिवसात मी जसं वेळ भेटतो तसे मी ब्लाऊज शिवत असते. मी जास्त अर्जंट ब्लाऊज घेत नाही आणि जास्त अर्जंटसुद्धा शिवत नाही. घर सांभाळून ब्लाऊज स्टिचिंग करत असते. तर बघा, अशा पद्धतीने 3 ब्लाऊज कटिंग झाले. आणि जे ब्लाऊज कटिंग केलं आहे का, तर त्याचं पेपर पॅटर्न मी काय केलं, बाजूला काढून ठेवलेलं आहे. तर ते व्यवस्थित ठेवून दिलं, जेणेकरून नेक्स्ट टाईम जर कटिंग करायची असेल तर यूज करू शकतो.
किंवा डायरेक्ट मार्किंग जरी टाकलं आणि एकाच साईजचं जर दुसरे कटोरीचे पार्ट असतील ना तर तसेसुद्धा तुम्ही ॲडजस्ट करून टाकू शकता. तर बघा आता दुसऱ्या ब्लाऊज आहे तर दुसरासुद्धा ब्लाऊज कटोरीचाच आहे. आधी मी कटिंग केलेले जे ब्लाऊज होते तर ते त्यातला एक फोरटक्स होता आणि एक कटोरीचा होता. तर ते कटिंग करून झाले होते माझे ऑलरेडी. मग आता म्हटलं हा कटिंग करून घ्यावा. तर याचासुद्धा पेपर पॅटर्न मी आधीच काढलेला होता. कारण याच्या आधी ह्याच पेपर पॅटर्नवरनं जवळजवळ मी 4 ते 5 ब्लाऊज शिवलेले आहेत. मला वाटतं हा 6वा ब्लाऊज आहे. तर त्यामुळे मी यांचे पेपर पॅटर्न व्यवस्थित ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि बघा पेपर ॲडजस्ट करून पुढे बाहीसाठी तेवढं अस्तर मी जेवढं लागतं ते तेवढं सोडून दिलं. मार्किंग करून हा सुद्धा ब्लाऊज मी अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती ठेवून अशा पद्धतीने कटिंग व्यवस्थित करून घेतला. तर हा पण ब्लाऊज कटिंग करून घेतल्याच्या नंतर ना हे ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी बरोबर स्टिचिंगला घेतल्याच्या नंतर एक एक ब्लाऊज स्टिचिंग करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने रात्रीचे ब्लाऊज कटिंग केल्याचा फायदा तर मला तर खूप जास्त होतो. तर अशा पद्धतीने मी सर्व ब्लाऊज कटिंग करून घेतले. तर ब्लाऊज कटिंग करत असताना ना जर तुम्हाला अजून वेळ वाचवायचा असेल तर काय करायचं, सर्व ब्लाऊजच्या पट्ट्या ज्या असतात बघा कमरेच्या साईडला लावण्यासाठी जी पट्टी असते, परत वरती हुकलूकला आपण जी पट्टी लावत असतो, तर अशा सर्व पट्ट्या तुम्ही काढून घ्यायच्या. तर चला बाय. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.